राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती आहेत. विधान परिषदेचं सभापती पद हे अतिशय प्रतिष्ठेचं पद असतं. त्याला मान असतो. ते राजकीय विरहित पद असल्याचं मानलं जातं. म्हणजे त्या खुर्चीमध्ये, सभापती पदाच्या खुर्चीमध्ये बसलेल्या माणसाला सर्व राजकीय पक्षातील सगळेजण समान आहेत असं ते मानलं जातं. परंतु तुमचं ते भान सुटलेलं आहे. म्हणजे जसं ते उपसभापती आहेत तुमच्या नीलम गोरे, त्यांचं भान सुटलेलं आहे. त्यांच्या पदाचा वापर त्या राजकीय कारणासाठी करतात. तुम्ही तसंच करू लागलेलं आहे. काय केलंय तर तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमच्या पुढाकारातून एक मंत्रिमंडळाची बैठक सोंडीला झाली. म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही चांगलं काम केलं ते. अहिल्यादेवीच्या दारात, त्या गावात तुम्ही मंत्रिमंडळाची बैठक घेतली. तमाम केवळ धनगर समाजातील नेत्यांनाच नाही, धनगर समाजातील जनतेलाच नाही, तर महिला असतील, तो नगर जिल्हा असेल, इतर सगळे 18 पगड जातीचे लोक असतील, त्यांच्यासाठी ती आनंदाची गोष्ट होती. त्यानिमित्ताने अनेक चांगल्या योजनांची घोषणा झाली. परंतु त्या अहिल्यादेवीच्या त्या दारात मंत्रिमंडळातील अनेक लोक असे तिथं आलेले होते, अनेक म्हणण्यापेक्षा काही, की जे महिलांनाच म्हणजे अहिल्याच्या लेकींनाच घाणेरडे वागतात, त्यांच्यासोबत त्या महिलांना त्रास देतात, अशी लोक तिथं आली होती. माझ्यासारखा माणूस जो अहिलेचं लेकरू आहे, त्यांच्या अहिल्यादेवींच्या समाजातील मी आहे, मला त्यावेळी तुरुंगात डांबलेलं होतं. ज्यावेळी तुम्ही अहिल्यादेवींचं नाव घेऊन अशी एखादी कॅबिनेटची बैठक तिथं लावता, त्याच वेळी तुम्हाला तुमच्या नेत्याला, मुख्यमंत्र्यांना सांगता यायला हवं होतं की आमचं अहिल्यादेवींचं एक लेकरू, तुम्ही त्याच्यावर अन्याय केलाय, अत्याचार केलाय, त्याला तुम्ही तुरुंगात डांबलेला आहे. तुम्ही अहिल्यादेवींच्या नावाची विटंबना करत आहात, की ज्या माणसाला चपलाचा हार गळ्यात घातला पाहिजे, अशा माणसाला तुम्ही अहिल्यादेवींच्या नावाचा पुरस्कार देता. अहो, कुठं हे पाप फेडाल? अहिल्यादेवींच्या नावाचा वापर तुम्ही राजकारणासाठी अत्यंत घृणास्पद पद्धतीने करताय. अहिल्यादेवीचं जे लेकरू आहे, मी असेल किंवा ती उपोषणाला बसलेली महिला असेल, असे अनेक लोक आहेत. मी श्यामसुंदर सोनारांचाही विषय काढतो पुढे. तुम्ही यांच्यासाठी तुमचं तोंड उचकटत नाही, तुम्ही बोलत नाही, काही प्रयत्न करत नाही. आमच्यासारखे असंख्य समाज बांधव आम्ही तुमच्या पाठीशी का खंबीरपणे नेहमी उभं राहतो? आम्ही का तुम्हाला पुढं एक करण्यासाठी करतो? का तर समाजाच्या विकासासाठी तुम्ही काहीतरी करावं, समाजाच्या प्रगतीसाठी तुम्ही काहीतरी करावं.